मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,717 वरती। 21,717 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं, सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये आज जास्त होतं। आणि कशा प्रकारे लेवल आपल्यासाठी काम करत असतात, कोणती लेवल मार्केटला पार करावी लागते, कोणत्या लेवलच्या वरती सस्टेन व्हावं लागतं, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळत आहे। आपण सर्व गोष्टी लाईव्हवरती बघतोय। हे असं नाही की एखादा व्हिडिओ पोस्ट करून दिला, काही लॉजिक नाही त्याच्यामध्ये। तर आपण जे पण लाईव्हवरती बघत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही लॉजिक असतं। लॉजिक असलं पाहिजे, असं नाही ना की मार्केट खाली का जाणार वरती का जाणार, ते लॉजिक तुम्हाला ओळखायचं आहे। आता मी कालच्या दिवशी पण म्हटलं होतं बघा, तुम्हाला ही जी प्राइस ॲक्शन होते, मार्केट स्लोली मला वरती जाताना दिसतंय। ही जी प्राइस ॲक्शन होते ही पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन आहे, पण 22,000ची एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स लेवल आहे 22,000ची। तिथे कोण असणार, कॉल रायटर। ते एक्झिट झाले तर मार्केट वरती जाईल, नाहीतर त्या ठिकाणी जर कॉल रायटिंग जर झाली तर मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं, असं आपण म्हटलं होतं। आणि बरोबर मार्केटने आज इथे ब्रेकडाऊन देऊन टाकला। ही लेवल मार्केट सोडत नाही आहे, या रेंजमध्येच मार्केट थांबतं आहे। जो ट्रेंडिंग मूव पाहिजे असतो आपल्याला तो मिळत नाही आहे, समजतं ना। आपण सकाळी लाईव्हवरती काय बघितलं, 22,000ची लेवल होती बघा, तिथे कॉलचा OI जास्त वाढत होता। 22,000वरती असणारे कॉल रायटर जे होते ते वाढत होते। आणि एक सपोर्ट होता 21,900वरती, तिथं काय झालं, हे जे पुट रायटर होते 21,900वरती असणारे जे पुट रायटर होते ते पण काय झाले, एक्झिट झाले, त्यामुळे मार्केट खाली आलेलं होतं। तर ह्या गोष्टी तुम्हाला लाईव्हवरती शिकायच्या, जे पण शिकायचं लाईव्हवरती शिकायचं। कारण की तुम्ही काय करतात, लाईव्हवरती या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत नाहीत, तुम्ही फक्त कॉल आणि पुटच्या मागे लागलेले असतात। पण जर तुम्हाला या गोष्टी समजल्या तर तुमची ॲक्युरेसी बघा मग किती वाढलेली असेल, आणि तुमची लेवल पण वेगळी असणार। मग इंट्राडेमध्ये या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे। मी तुम्हाला या शॅडोबद्दल डेली सांगतोय, डेली आपण याचं ॲनालिसिस करतो या शॅडोचं। कोणती, ही डेलीची जी कॅन्डल बनली होती ही शॅडो म्हणजे काय, एक सेलरचा झोन आहे। त्या लेवलच्या वरती जोपर्यंत जात नाही मार्केट, जोपर्यंत त्या लेवलच्या वरती जात नाही तिथे येणार सेलिंग। मार्केट जेव्हा त्या सप्लाय झोनच्या वरती जात असतं तेव्हा एक फ्रेश बाईंग मार्केटमध्ये येत असते, नाहीतर प्रत्येक वेळेला मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यामध्ये येणार सेलिंग। तसंच तिथं होतं आहे। ही बघा, इथे सेलिंग आली, हे दिसतंय तुम्हाला, इथे सेलिंग आली, पुन्हा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला मार्केटने, पण 2 दिवस झाले पुन्हा सेलिंग आली। ही निगेटिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालं मग असं, ठीक आहे। पुन्हा मार्केट त्याच झोनमध्ये आलेलं आहे। आणि मी इंट्राडेमध्ये तुम्हाला 5 मिनिटांमध्ये आपल्या ग्रुपवरती चार्ट पण शेअर करत असतो। कशासाठी, एज्युकेशनसाठी, की प्राइस ॲक्शनला अशा पद्धतीने तुम्ही ओळखायचं असतं। तुम्ही इंडिकेटर लावत बसतात, इंडिकेटरपेक्षा तुम्ही ट्रेंडला ओळखा। मार्केटचा जो ट्रेंड असतो ना त्याला ओळखायचं आणि त्यानुसार काम करत चला। तुमचा रिस्क रिवॉर्ड काम करतो। इंट्राडेमध्ये रिस्क रिवॉर्ड जर ठेवला तर प्रॉफिट पण नक्की बनत असतं, पण तुम्ही रिस्क रिवॉर्डनुसार काम पण करत नाही, मार्केटचा ट्रेंड ओळखत नाही तुम्ही, त्यामुळे तुम्ही नुकसान करून घेत असतात। इंट्राडे करायचं तर तुम्हाला अनुभव पण पाहिजे तसा, तुमचा अभ्यास पण पाहिजे तसा, तेव्हा करायचं इंट्राडे, नाहीतर करायचं नाही। शक्यतो मग इंट्राडेमध्ये बहुतेक जण काय करतात, दोन्ही साईडचे ट्रेड घ्यायला बघतात, कॉल साईड पुट साईड, त्यांच्याकडून ओव्हर ट्रेडिंग होऊन जाते, त्यांच्याकडून ओव्हर ट्रेडिंग होत असते। नवीन व्यक्ती याच करतात, शक्यतो नवीन व्यक्तींनी तर ऑप्शन ट्रेडिंग करायचंच नाही, इंट्राडे तर अजिबात करायचे नाही। ऑप्शन ट्रेडिंगकडे लक्ष देऊ नका, इक्विटीकडे फोकस करा फक्त, समजलं ना। इक्विटीकडे फोकस करा, मार्केटमध्ये ऑप्शनला शिकत चला, इंट्राडेमध्ये चार्टचं ऑब्झर्वेशन करत चला, ठीक आहे। स्वतःला इम्प्रूव्ह करत चला। डायरेक्ट ओव्हर ट्रेडिंग पण करायची नाही, इंट्राडे ट्रेडिंग करायचं नाही, ऑप्शन ट्रेडिंग करायचं नाही, ठीक आहे। अभ्यास करत चला फक्त, समजलं। तर मग मार्केटने जवळजवळ 21,700च्या आसपास इथं क्लोज दिलेलं आहे, निगेटिव्ह क्लोजिंग आपण याला म्हणू शकतो। तर आजच्या दिवशी मार्केटचा बिहेव कसा होता आणि उद्यासाठी आपण तिथे कसा प्लॅन करू शकतो, त्यासाठी जाऊ आपण 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो। हे बघा मित्रांनो, मार्केट आज 22,000च्या वरतीच ओपन झालेलं होतं, गॅपअप थोडं ओपन झालेलं होतं। मार्केटची दिशा जर बघितली आपण, ट्रेंड जर बघितला तरी निगेटिव्हच होता या ठिकाणी, पण स्लोली खाली आलेलं होतं। आणि ही लेवल आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करत होती। लेवल कोणती होती, 21,965 ही लेवल होती। इथे मार्केटने थोडा बाउन्स पण दिला होता। अचानक या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग आली आणि हे स्ट्रक्चर या ठिकाणी मग खराब झालं। कसं, ही ट्रेंड लाईन बघा, लाईव्हवरती आपण या गोष्टी बघितल्या, पण जेव्हा लाईव्ह मार्केट चालू होतं मी तुम्हाला चार्टची कंपॅरिझन करून दिली की मागच्या सेशनमध्ये पण असंच झालेलं होतं। सेलिंग कशी आली, ट्रेंड लाईनचा एक ब्रेकडाऊन दिला, त्यासारखं स्ट्रक्चर या ठिकाणी ब्रेक झालं। ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन, पुन्हा प्राईजने या ठिकाणी पुलबॅक दिला, पण ही लेवल आपल्यासाठी नंतर रेजिस्टन्स बनत असते। त्या रेजिस्टन्स लेवलपासूनच एक सेलिंग मार्केटमध्ये पुन्हा आली या ठिकाणी, हे ताबडतोब सेलिंगचं प्रेशर आलं। मग इथे काय होतं असतं ना, जे ताबडतोब ॲग्रेसिव्हली कॉल किंवा पुट बाय करतात
ते या ठिकाणी ट्रॅप होत असतात बहुतेक वेळेला. मग अशा ठिकाणी जर तुम्ही थांबले, आता काहींचे ट्रेडर सक्सेस पण जातात की जे इथं रिटेस्ट झाल्यानंतर ताबडतोब एंट्री घेतली, त्यांचं प्रॉफिट बनेल. पण असं नाही की म्हणत नाही, ॲग्रेसिव्ह पण प्रॉफिट बनतं, पण त्यामध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता इथं काय झालं, जेव्हा प्राईस खाली आली, इथे जेव्हा हा पुलबॅक दिला, पुलबॅक देऊन जेव्हा प्राईस खाली गेली, हा मोमेंटम चांगला होता की ह्या मोमेंटमला तुम्ही इथे कॅच करू शकले असते. रिस्क रिवॉर्ड जो म्हणतो ना आपण, तो तुमच्या फेवरमध्ये असतो या ठिकाणी. मग इथे पुट साईडचा ट्रेड बनत होता. हा मोमेंटम जर कोणी कॅच केलेला असता, आज होता एक्सपायरीचा दिवस. आजच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला गॅमा इम्पॅक्ट बघायला मिळतो एक्सपायरीच्या दिवशी, आणि तिथे तुमचे ऑप्शनचे प्रीमियम पण फास्ट वाढत असतात. हा जो मूव जर कोणी कॅच केला तर इथे सर्वात जास्त पैसा बनवत असतो. जास्त पैसा ह्याच ठिकाणी बनवत असतो. मग जर तुम्ही अशी मोमेंटम, या मोमेंटमला जर तुम्ही पकडलं, त्यासाठी मी काय म्हणतो, हा शब्द एक लक्षातच ठेवायचा तुम्ही, की आपल्याला जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करायची, एखाद्या स्टॉकला बाय करायचं, त्याचा मोमेंटम पकडायचा असतो आपण. मोमेंटम जर तुम्ही पकडला तर प्रॉफिट बनणारच तुमचं. असे मोमेंटम या 15 मिनिटांमध्येच मार्केट बघा किती खाली आलेलं होतं. जवळजवळ आपलं मार्केट आलेलं होतं 21,720 पर्यंत. टॉपपासून 300 पॉईंटचा फॉल. मार्केट होतं 22,000पर्यंत आणि 22,000वरून ते आलं 21,700 पर्यंत जवळजवळ, म्हणजे 300 पॉईंटचा फॉल होता मार्केटमध्ये. ही सेलिंग आलेली होती जबरदस्त. मग इथे मार्केटने रिकवर होण्याचा प्रयत्न केलेला होता. मग इथे बघायचं असतं तुम्हाला, मार्केट बॉटम बनवत आहे का. इथे तुम्हाला प्रायजेक्शन बघायचे असते की मार्केट एका सपोर्टला आलेलं आहे, इथे बॉटम बनवत आहे का मार्केट, ते तुम्हाला ओळखायचं असतं. त्यासाठी तुम्हाला काही पॅटर्न असतात, प्राईस चार्ट पॅटर्न ते ओळखता आले पाहिजे, कॅन्डलस्टिक पॅटर्न ते ओळखता आले पाहिजे. ठीक आहे, चार्ट पॅटर्नवरती तुमची मजबूत पकड पाहिजे की मार्केट येतं आहे, एवढा फॉल देतं आहे, आता ह्या ठिकाणी आपण सेल साईडला जायला नको, कारण की 300 पॉईंटने एवढं मार्केट खाली आलेलं असतं. स्कोप किती असतो मार्केटसाठी, कमी असतो. मार्केटसाठी स्कोप या ठिकाणी कमी असतो. मार्केटला मग वेळ घालू द्या, वेळ घालून जात असेल तर मग आपण जाऊ शकतो, नाहीतर आपण एक रिव्हर्सलसाठी पण ट्राय करू शकतो. या ठिकाणी तसंच झालं, मार्केटवरती गेलं आणि ह्या ठिकाणी असं डबल बॉटम फॉर्मेशन तयार झालेलं होतं. ठीक आहे, ही लेवल पण नंतर आपल्यासाठी रेजिस्टन्स बनत असते 21,768. ठीक आहे, ब्रेकआउट दिला, वरती गेला, पण मार्केटने पुन्हा इथे वेळ घालवायला सुरुवात केली. हा एक झोन बघा, मी हा झोन का ड्रॉ केला, प्राईज इथे यायची, सपोर्ट घ्यायची, रेजिस्टन्स नंतर बनतात सपोर्ट, हे दाखवण्यासाठी हा झोन मी दाखवला होता तुम्हाला. बघा ग्रुपवरती आहे, चार्ट जाऊन बघायचं तुम्ही की प्रत्येक वेळेला ह्याच ठिकाणी कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन बघा कसं व्हायचं. खाली यायची, इथे सपोर्ट घ्यायची आणि वरती ह्या लेवलला मार्केट ब्रेक करत नव्हतं. 21,800 ही होती एक राऊंड फिगर लेवल, ही होती एक राऊंड फिगर लेवल. इथं कोण होते, कॉल रायटर होते, त्यामुळे इथून मार्केटवरती जात नव्हतं. हा एक झोन इथे बनला, साईडवेज झालं मार्केट पुन्हा. आपल्याला इथे वाट बघायची असते, इथे ऑप्शन बाहेर चुकतात. काही जणांना इथे ॲग्रेसिव्हली कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना माहिती मार्केट आलेलं आहे, आता ते इथून वरतीच जाणार, मग ते काय करतात, कॉल बाय करून ठेवतात. ते या ठिकाणी कॉल बाय करतात, मार्केट जात नाही वरती, वेळ घालवतं. एक्सपायरीचा दिवस असतो, टाईम व्हॅल्यू डिके होत चालते. टाईम व्हॅल्यू जी असते ना प्रीमियममधील, ती या ठिकाणी डिके होत चालते, मग त्यांना लॉस होत असतो. आणि मार्केट जेव्हा असं ब्रेकडाऊन देतं, शेवटी जेव्हा मार्केट ब्रेकडाऊन देतं, पूर्ण प्रीमियम झिरो होऊन जातं, त्यांचं लॉस होतो त्यांना. आपल्याला वाट बघायची असते. किती उदाहरणं देणार मी तुम्हाला, लाईव्हमध्ये पण सांगतो की आपल्याला साईडवेज मार्केटमध्ये एंट्री घ्यायचीच नसते, वाट बघायची की मार्केट केव्हा ह्या रेंजच्या बाहेर जातं आहे, तिथं काही प्रायजेक्शन बनते ते मला बघायचं, नंतर माझा ट्रेड तिथे डिप्लॉय झाला पाहिजे. इथं काय झालेलं होतं मग, तीच ॲक्टिव्हिटी. हा सपोर्ट बघा, हा सपोर्ट इथे ब्रेक झाला होता, इथे छोटासा पुलबॅक पण होता, ही पुलबॅक कॅन्डल, एक इनसाईड कॅन्डल पण आपण याला म्हणू शकतो, ही कॅन्डल होती. हिच्याबद्दल मी एक्सप्लेन केलेलं आहे खूप वेळेला. हे बघा, हे फॉर्मेशन जे आहे ना, याच्याबद्दल खूप वेळेला मी एक्सप्लेन केलेलं आहे. याला आपण इनसाईड कॅन्डल म्हणत असतो. त्याचा ब्रेकडाऊन मिळाला, इथे तुम्ही एंट्री घेऊ शकले असते. छोटासा स्टॉप लॉस होता, एल छोटा, पण मिळणारं प्रॉफिट तुमचं हे कंटिन्युअसली मार्केट खाली गेलेलं होतं, निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवतं. प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट करायचं, बाउन्स द्यायचं, खाली जायचं, बाउन्स द्यायचं, पुन्हा खाली जायचं. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ओळखायला लागाल, तुमचे ट्रेड आपोआप बनतील. लॉस तर होतीलच, काही वेळेला चुकणार. मी सांगतो काय, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं, आपण 100% काय बरोबर जाऊ शकत नाही मार्केटमध्ये, पण जेव्हा जाणार आपल्याला प्रॉफिट चांगलं मिळणार, मार्केटमध्ये प्रॉफिट चांगलं मिळत असतं. समजलं ना. बरोबर मार्केट बघा याच लेवलपर्यंत आलं, कुठे 21,675पर्यंत आलं इथे, आणि इथे पुन्हा एक असं डबल बॉटम फॉर्मेशन तयार केलं, पुन्हा वरती गेलं. इथे पण बघा रिव्हर्सल कसा मिळत असतो मार्केटमध्ये. मार्केट आलं, पहिला बॉटम बनवला, एक पुलबॅक दिलं, पुन्हा खाली आलं, एक दुसरा बॉटम बनवला, पुन्हा वरती गेलं, इथे पुलबॅक दिला, पुन्हा वरती गेलं. असा रिव्हर्सल मार्केटमध्ये या ठिकाणी झालेला होता.
आणि बरोबर आता ह्याच रेजिस्टन्सपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. जो पहिला एक सपोर्ट होता तो नंतर मार्केटसाठी बनला रेजिस्टन्स. आता इथे ही लेवल बनली रेजिस्टन्स. हे समजलं पाहिजे तुम्हाला. आता काही जण म्हणणार हे तर आजचं होतं, आम्हाला पाहिजे उद्याचं. हे बघा मित्रांनो, शिकायचं असेल ना, आजचं असू द्या उद्याचं असू द्या, हे प्राईसची मुवमेंट कशी होत असते मार्केटमध्ये हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि हे तुम्ही लाईव्हवरती ओळखलं पाहिजे. हे तर आपण मार्केट बंद झाल्यानंतर बघतोय, पण अशी जी ॲक्टिव्हिटी असते ना प्राईसची, ती तुम्हाला लाईव्हमध्ये ओळखायची. आणि तुम्ही माझ्यासोबत असतात. मी 9:15 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत तुमच्यासोबत असतो लाईव्हवरती. यूट्यूब लाईव्हवरती असतो आणि त्या गोष्टी तुम्हाला लाईव्हवरती एक्सप्लेन करतो. काही कारणास्तव मी पूर्ण वेळ नाही राहू शकत मार्केटमध्ये. ठीक आहे, मी पण माणूस आहे, थकवा मला पण येतो, नाही राहू शकत पूर्ण वेळ. पण जेवढ्या वेळ असतो तेवढ्या वेळ चांगल्या गोष्टी एक्सप्लेन करत असतो तुम्हाला. समजलं ना? ही प्राइजेक्शन तुम्हाला चार्टवरती समजली पाहिजे. आता हे रेजिस्टन्स बनत जाणार मार्केटसाठी. ही लेवल पण, हिचा कलर मी अगोदर ठेवलेला होता. आता हा कलर मी चेंज करणार, इथे रेड टाकणार, कारण की ही लेवल रेजिस्टन्स बनली. पहिले होती सपोर्ट, आता बनणार रेजिस्टन्स. मग मार्केटसाठी उद्या कसा प्लॅन करणार आपण? कोणत्या लेवलच्या वरती गेल्यानंतर एक चांगली बाईंग मार्केटमध्ये येऊ शकते? तर मार्केटसाठी एक मोठा हर्डल बनणार 21,800. 21,800. आपण ह्या लेवलच्या वरती पण ताबडतोब जाणार नाही, कारण की मार्केट इथे जाणार, थोडं साईडवेज पण होऊ शकते इथे ताबडतोब. छोटासा मूव तुम्ही इथे पकडू शकतात. चान्सेस कशाचे असतात? रिजेक्शनचे. चांगली बाईंग जी म्हणतो आपण ती येणार 21,800च्या वरती, ह्या लेवलच्या वरती, जिथे मार्केट प्रत्येक वेळेला काय करायचं, रिटेस्ट करायचं आणि खाली यायचं, रिजेक्शन. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत एक बाईंग पण येणार नाही. मग आपला प्लॅन काय असणार इथे? फ्लॅट ओपन होऊ द्या, नाही तर गॅप ओपन. म्हणजे मार्केट 21,760, 21,760 ते 21,780 या रेंजच्या दरम्यान जर ओपन होत असेल, म्हणजे हा एक झोन पकडूया आपण. कोणता? हा एक झोन, हा वेळ घालवलेला होता मार्केटने. या रेंजच्या दरम्यान कुठेही ओपन झालं, आपण ताबडतोब इथे लॉंग जाणार नाही मार्केटमध्ये, लॉंग जाणार नाही. त्याचं कारण काय? इथे प्रत्येक वेळेला मार्केट खाली यायचं. जोपर्यंत हा रेजिस्टन्स पार होत नाही तोपर्यंत आपण लॉंग जाणार नाही. जेव्हा पण मार्केट हे रेंजच्या बाहेर जायला निघेल, तिथे आपल्याला काही प्राइजेक्शन बघायला मिळेल, आपण तिथे कॉल बाय करणार. इथे आपण कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार. समजताना असं नाही मी म्हणतो म्हणून ताबडतोब तुम्ही बाईंग करायचं नाही. आपण हे मार्केटला समजतोय, मार्केटची दिशा, मार्केटचा ट्रेंड समजतोय आपण इथे, की मार्केट कसं जाऊ शकतं वरती, काय लॉजिक असणार आहे त्याच्यामध्ये. इथे काय होईल मग? 21,800 वरती असणारे कॉल रायटर ते एक्झिट व्हायला लागतील, मग मार्केट वरती जाणार. हे इथेच नाही सांगत मी तुम्हाला, लाईव्हवरती पण सांगतो. ज्या ठिकाणी लॉजिक असतं काही ना काही, त्या गोष्टी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो माझा. समजताना इथे या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट जायला लागेल तेव्हा आपण कॉल साईडचे इथे प्लॅन करू शकतो. तोपर्यंत नाही, मार्केटमध्ये इथे पुन्हा सेलिंग येऊ शकते. कारण की मार्केटमध्ये जेव्हा जास्त सेलिंग होत असते, मार्केट जेव्हा वरती जाणार तिथं राईज ऑन सेल होत असतं. मार्केट थोडा बाउन्स देणार, पुन्हा त्याच्यामध्ये सेलिंग येणार. आता हे तर आपल्याला खालून रिव्हर्सल दिसतोय. ही चांगली बाईंग पुन्हा मार्केटमध्ये झाली इथे. ही काय पॉझिटिव्ह प्राइजेक्शन, निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह प्राइजेक्शन ही. पण बघायचं आहे त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का, त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का ते पण आपल्याला बघायचं असतं. डायरेक्ट असं जायचं नाही मार्केटमध्ये कधीच. ठीक आहे, तिथे बहुतेक जण ट्रॅप होत असतात. मार्केट जे असतं सुप्रीम असतं, त्याला आपण चॅलेंज करायचे नाही. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. समजलं ना? गॅपअपमध्ये पण बघायचं आहे ह्या लेवलच्या वरती सस्टेन होते का. 21,800 हा एक सपोर्ट बनेल. जर गॅपअप जर ओपन झालं ना जास्त 80-100 पॉईंटने, मग ही लेवल आपल्यासाठी नंतर सपोर्टचं काम करेल. इथे या लेवलच्या वरती सस्टेन होतं आहे का बघायचं. जसं आपलं 22,000ची लेवल होती, ती एक सायकोलॉजिकल लेवल. मार्केट गॅप ओपन व्हायचं, पण त्या 22,000वरती सस्टेन होत नव्हतं, इथून खाली यायचं. तसंच इथे सस्टेन होतं आहे का बघायचं. इथून रिव्हर्सल दिला तरी आपण प्लॅन करू शकतो अपसाईडला, पण प्राइजेक्शन बघूनच. रिव्हर्सल जो ट्रेड घ्यायचा ना, असं नाही की एक कॅन्डल बनली, ती कॅन्डल पुलबॅक पण असू शकते. म्हणजे गॅपअप झालं ओपन, खाली येतं आहे आणि तुम्ही एका कॅन्डलमध्ये गेले येते, तो पुलबॅक असू शकतो. पुलबॅक येऊन मार्केट पुन्हा शॉर्ट होत असतं वरतून. त्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं. जसं हे फॉर्मेशन झालं ना, मार्केट खाली आलं आणि तुम्ही इथे ताबडतोब एंट्री घेतली, इथे ट्रॅप होऊ शकतात तुम्ही. पण इथे जर असं डबल बॉटम फॉर्मेशन बनवलं ना, हे एक रिव्हर्सल असतो, त्या रिव्हर्सलमध्ये जर तुम्ही गेले कॉल साईडला तर परफेक्ट तुमचं प्रॉफिट बनत असतं. ट्रेड इथे बनत असतो तुमचा. हा मूव तुम्ही कॅच करू शकतात. हे मार्केट टॉपपासून खाली आलेलं होतं, इथे बाउन्स घेऊन ते वरती पण जाऊ शकतं. नाही गेलं, हा पुलबॅक देऊन खाली आलं, इथे हा ट्रेड तुमचा बनत असतो. असे ट्रेड तुम्हाला पकडायचे असतात. इथे पण काही वेळेला तुम्ही ट्रॅप होतात, की मार्केट खाली आलं, रिव्हर्सल दिला, स्टॉप लॉस हिट होतं, पण नाही झाला तर
प्रॉफिट तुमचं जास्त आहे, लॉस छोटा असतो. या गोष्टी बघत चला. समजलं. त्यानंतर पुट साईडचा आपण कसा प्लॅन करू शकतो. पुट साईडला आपण पुन्हा 21,675च्या खाली जाऊ शकतो. म्हणजे आजचा डे लो जो असणार, आजचा डे लो जर मार्केटने ब्रेक केला, इथे डबल बॉटम फॉर्मेशन ह्याच लेवलवरती तयार झालं, म्हणजे मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे समजा, किंवा थोडं गॅप डाऊन ओपन होतं आहे आणि ह्या लेवलच्या आसपास येताना दिसलं तुम्हाला, ते ताबडतोब येणार. सकाळची जी कॅन्डल असते ना मोठी, ती काही वेळेला इथे अशी बनून जात असते, पण तुम्ही तिच्यात नाही जायचं आहे. दुसऱ्या कॅन्डलने एक ब्रेकडाऊन देऊन टाकला, मग मी ताबडतोब इथे पुटला गेलो, तसं करायचं नसतं. इथं काय प्राईसची ॲक्टिव्हिटी होते ना, ते बघायचं आहे आपल्याला. ट्रेंड ओळखायचा. पहिले 20 ते 25 मिनटे आपण मार्केटला का बघत असतो सकाळी, त्याचं कारणच ते असतं. तिथे आपल्याला ट्रेंड लक्षात येत नाही. सकाळी असते व्हॉलॅटिलिटी, सकाळच्या वेळेला स्काल्पर असतात, अल्गो ट्रेडिंग करणारे असतात. मार्केटचं मूळच आपल्याला लक्षात येत नाही. कधी वरती जातं, खाली येतं, वरती जातं, खाली येतं. एका ट्रेंडला पकडून चालत नाही. 20-25 मिनटानंतर आपल्याला मार्केटचा ट्रेंड लक्षात येतो. मग त्यानुसार आपण प्लॅन करायचा की मार्केट या लेवलच्या खाली जातं आहे का, 21,675 या डेलीला ब्रेक करतं आहे का. म्हणजे काय, एक कंटिन्युएशन होत असतं. डेलीची कॅन्डल मी तुम्हाला दाखवली ना, अशा प्रकारची कॅन्डल आहे, बरोबर आहे ना. हा लो असतो, मार्केट इथं ओपन होतं आहे, जर ह्या डेलीला ब्रेक करत असेल तर इथे पुन्हा सेलिंग येत असते. त्याचं कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. पण असं नाही की एक कॅन्डलने ब्रेकडाऊन देऊन टाकला आणि त्यामध्ये तुम्ही जंप घेतली आणि तिथं ट्रॅप झाली, दुसरीच कॅन्डल अशी बुलिश बनवून वरती निघून जाते प्राईस, मग तुम्ही तिथे ट्रॅप होत असतात. काही वेळेला ह्याच फ्लोमध्ये मार्केट जातं पण खाली 2-3 कॅन्डल बनवत जातं. मग काही वेळेला आपलं सुटतं पण ट्रेड. जे ॲग्रेसिव्ह करतात ट्रेडिंग त्यांचा बनतो पण ट्रेड. दोन्ही प्रकारे होत असतं इथं. बघायचं आहे त्यासाठी प्रायजेक्शन बघायची की मार्केट 21,675च्या खाली कसं जातं आहे, थांबून जातं आहे का. 700च्या आसपास जर ओपन झालं, आलं खाली 5-10 मिनटांमध्ये, पुन्हा 5-10 मिनटे तुम्हाला थांबताना दिसलं आणि इथे ब्रेकडाऊन जर देतं आहे समजलं, मग तुम्ही ते प्लॅन करू शकतात. तुमचा एक स्टॉप लॉसचा पॉईंट इथे असला पाहिजे, फक्त प्लॅन करू शकतात. नंतर मार्केट इथून 21,644 हा पहिला सपोर्ट आणि डायरेक्ट मग 21,600पर्यंत जाऊ शकतं. हा दुसरा सपोर्ट असेल इथून खाली. या खालच्या लेवल आपल्याला ताबडतोब निफ्टीमध्ये बघायला मिळतील. समजलं. या सर्व लेवल बघत चला आणि ट्रेडिंग जी केली जात असते ना, लेवल बघून प्राईज ॲक्शन नक्की बघायची असते. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात, स्टॉप लॉसचा वापर करायचा. याला सोडायचं नाही, मनात स्टॉप लॉस पकडायचं नाही. मनात जो स्टॉप लॉस पकडेल तो मोठे लॉस करून घेईल. स्टॉक मार्केटचे काही नियम असतात. नियम काय असतात, माझा ट्रेड जेव्हा बनतो तेव्हाच मी घेतला पाहिजे. ज्या ठिकाणी मी एंट्री घेतो आहे, माझा एक स्टॉप लॉस असला पाहिजे. रिस्क रिवॉर्डनुसार मी काम केलं पाहिजे. हे नियम जे असतात ना मित्रांनो, हे विसरायचे नसतात कधीच. जेव्हा तुम्ही नियम तोडाल, लॉस ठरलेले आहे तुमचे. स्टॉक मार्केटमध्ये लॉसपासून कोणी वाचलं नाही, प्रत्येकाचा लॉस होत असतो. किती घ्यायचा आपल्यावरती डिपेंड येते. तर निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवलच्या वरती आपण मार्केटमध्ये लाँग जाऊ शकतो, कोणत्या लेवलच्या खाली आपण शॉर्ट साईडला जाऊ शकतो. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.